नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. गेल्या काही दिवसापासून वृत्तपत्रात, सोशल मीडिया फक्त त्या भोंदूबाबाची चर्चा आहे. हा व्हिडिओ सगळ्यांनी पाहावा अशी माझी अपेक्षा नाही. 100 लोकांनी जरी हा माझा व्हिडिओ पाहिला तरी मी फार आनंदित आहे. कारण सगळं आता आपण ऐकतोच आहोत, अजूनही बरंच ऐकणार आहात आणि पुन्हा असं बऱ्याच वेळा घडणार आहे. मी आत्तापर्यंत जवळजवळ माझे या चॅनलला 1000पेक्षा जास्त व्हिडिओ झालेत आणि अनेक व्हिडिओमधून मी भोंदूबाबांबद्दल आवाज उठवलेला आहे. इनडायरेक्ट, डायरेक्ट काही लोकांची नावं न घेता काय करायला पाहिजे, काही नको, हे चांगले चांगले विचार दिलेले आहेत. बदल घडत नाही, घडणार पण नाही. पण काही भाविकांनी मला सांगितलं की तुमचं मत इतरांपेक्षा वेगळं असतं. आम्ही सध्या रोज वाचतोय, ऐकतोय, पण तेच आहे. आम्हाला प्रबोधन नाही. तुम्ही अनेक वेळा प्रबोधन करता, पण नवीन लोकांनासुद्धा हे प्रबोधन मिळण्याचं आवश्यकता आहे. तर तुम्ही काहीतरी सांगा. खूप विचार केल्यानंतर मी या व्हिडिओनंतर एक 2-3 भागामध्ये 8-10 मिनटाचे असे 2-3 व्हिडिओ करणार आहे आणि चांगल्यातलं चांगलं आणि स्पष्ट सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. 2-3 भाग असतील त्याच्यामध्ये. भोंदूबाबा कसे तयार होतात, भोंदूबाबांचं आकर्षण का, आणि महिला बळी कशा पडतात, असे विविध विचार विविध भागातून सत्यतेने सांगणार आहे. कारण रेल्वेने प्रवास करताना अनेक चांगल्या वाईट गोष्टी चर्चा करतात. समोरच्या सीटवर कोण, शेजारी कोण बसलं तर तुम्ही कोण, आम्ही कोण, हा विषय निघतो. तिचे काही अनुभव मी सांगणार आहेत. संपूर्ण जगातल्या अनेक लोक आजही भोंदूबाबांच्या आमिषाला बळी पडतात. आता हे जे प्रकरण आले ते किरकोळ प्रकरण आहेत. ह्याच्या अगोदर वृत्तपत्रात अनेक वेळा अनेक प्रकरणं आलीत, इथून पुढे येतील. पण लोक सावध होत नाहीत. शेवटी नुकसान तुमचं आहे. आम्ही वेळेस सावध झालो, आम्ही कोणाच्या भानगडीतही पडलो नाही आणि पडणारसुद्धा नाही, आणि आता त्याची गरज नाही. म्हणून भाविकांना काही चांगल्या गोष्टी सांगायच्यात. एकदा जर त्यांच्या जाळ्यात अडकलं तर आयुष्यभराचं नुकसान होतं. ते नुकसान काय होतं, असे विविध प्रकारचे जर तुम्हाला प्रबोधनात्मक आणि उदाहरणासहित काही गोष्टी सांगितल्या तर 100 लोकांनी फक्त हा व्हिडिओ ऐकला, त्यातल्या 2 व्यक्ती जरी सुधारल्या तरी फार मोठं कार्य आणि माझं समाधान होण्यासारखं आहे. म्हणून हा व्हिडिओसुद्धा जास्त लोकांनी ऐकूही नये, कारण ऐकून त्यांच्या जीवनात काहीही परिवर्तन घडत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर पिठापूरला मी सांगितलं की श्रीपाद वल्लभांचं मंदिर म्हणजेच त्यांचं जन्मस्थान ते आपल्या स्वामी भवनपासून 30 पावलावर आहे. तिथं फक्त जा. लोक एवढे प्रश्न विचारतात, अमुक बाबा कुठे आहे, तमुक बाबा कुठे आहे, त्यांचं जन्मघर कुठे आहे, ते कुठे आहे, ते कुठे आहेत. आता तुम्ही ज्यासाठी आला तेच महत्त्वाचं आहे, बाकीचं मी कसं सांगणार. आणि जाऊन आल्यानंतर मग लोक म्हणतात आम्ही उगीच गेलो, तिथं आम्हाला मोहात पाडत होते, तिथं आम्हाला काही दृश्य बघून आम्हाला भीती वाटली. मी अगोदर सांगतो, ह्या अगोदरसुद्धा मी व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्यात की तीर्थक्षेत्री गेल्यानंतर मुख्य स्थानावर जायचं, कुठं जागा मिळेल तिथं उपासना करायची आणि परत निघून यायचं. लोक उपस्थानावर जातात. आणि सर्वात लज्जास्पद गोष्ट अशी, आजही तीर्थक्षेत्री अनेक भाविक देवाचं दर्शन झाल्यानंतर त्या गावातल्या किंवा त्या ठिकाणचं तर लोक हे असे भोंदूबाबा, भविष्य सांगणारे, सल्ला देणारे, मार्गदर्शन अशा मोहात आणि अशा शोधात असतात. तिथं गेल्यानंतर काय घडलं हे आता आहे, आपण पाहतोच, ऐकतोय. तर भाविकांनी सावध राहावं. माझे पुढचे व्हिडिओसुद्धा फक्त 100 लोकांनी ऐकावे. 2 सुधारले तरी मला आनंद आहे. तीर्थक्षेत्री फक्त देवाच्या सहवासासाठी जायचं असतं. बाकी उचापात्या केल्या आणि एकदा तुम्ही त्यांच्या वर्तुळात, त्यांच्या साखळीमध्ये अडकला तर तुमच्या आयुष्याची माहिती झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या गावचा देवसुद्धा तुम्हाला मदत करणार नाही. माझे लवकरात लवकर, आता मी थोडा अभ्यास करतो आहे, कामाच्या व्यापामुळं वेळ मिळत नाही, परंतु जे भाविक प्रेमाने मला म्हणले तुम्ही सांगा, मी विचार केला की एक मोठा भाग करण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने आपण जर 2-3 भागात भाविकांना सांगितलं तर ते त्यांना फॉरवर्ड करणं पण सोपं होईल, त्यांना प्रबोधन पण लक्षात येईल आणि त्यांना भविष्यामध्ये कसं वागायचं, कसं बोलायचं, कुठं सावध राहायचं, नक्की काय चाललं आहे याची माहिती देता येईल. तर पुनश्च विनंती की जास्त लोकांनी हा माझा व्हिडिओ इथून पुढचे पाहू नये, कारण तुमच्यात बदल जर होत नसेल तर वायफट वेळ पण वाया घालू नका. फक्त 100 लोकांनी पाहिलं तरी